नमस्कार. सुदगील संवाद आंबटगोड या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. या चॅनलची निर्मितीच मुळात कल्याण डोंबिवली परिसरातील नामवंत व्यक्तींचा प्रवास आणि त्यांची वाटचाल आपणापर्यंत पोचवणे हा आहे. चला तर मग आजच्या या गप्पांना आपण सुरुवात करूया. सगळी व्यवस्था होईल आणि मला ठाण्याला होरायझन प्राईम सारख्या एकदम सुंदर हॉस्पिटलमध्ये मला ॲडमिट केलं गेलं ऑन सिंगल फोन कॉल. बरं, दुसरी गोष्ट अशी की मला डॉक्टर उल्हास वैद्य होते, सिनियर मोस्ट पॅथॉलॉजिस्ट इन ठाणे. त्यांचा मुलगा तिथे काम होतो. मला त्यांनी सांगितलं, कुलकर्णी आम्ही जी ट्रीटमेंट देऊ तीच तुम्ही घ्यायची. उगाच लोक रेमडेसिवीर घेतात ते घेतात, त्याच्या फंदामध्ये तुम्ही पडायचं नाही. छान. आणि तुम्हाला 7 दिवस इथे राहावं लागेल. 7 दिवसानंतर यू विल बी ऑल राईट. आणि त्या पद्धतीने 7 दिवसामध्ये मी परत घरी आलो. पण मी तिथे असताना माझे बाकी सगळे रोटरियन्स, आता घरामध्ये ही एकटी आणि मुलगा, त्याला फारशी इथली माहिती नाही कारण की तो 2 वर्षापूर्वी अमेरिकेहून परत आलेला. बरोबर. पण माझ्या घरामध्ये ऑन सिंगल फोन कॉल घराच्या इथे भाजी यायची, औषधं यायची, दूध यायचं आणि हे सगळे माझ्या क्लबचे रोटरियन्स करायचे. मी म्हणतात ना, ते केलेलं जे आपण काम आहे ते रिटर्न आपल्याला मिळतं. आणि रोटरीच्या वतीमध्ये खरोखर हे एक सांगायला की क्लब म्हणलं की एक फॅमिली म्हणून ट्रीट होते. व्हेरी नाईस. म्हणजे क्लबचे मेंबर्स, क्लबमध्ये 40-50 कोणी मेंबर असतो, पण ती आमची फॅमिली असते. पण मग आजच्या घडीला सर आपण कल्याणचा असा विचार केला, मी म्हणतो डोंबिवलीचा नाही, पहिल्यांदा कल्याणचा विचार केला, तर कल्याणमध्ये साधारण किती रोटरीचे क्लब आहेत? कल्याणमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे, म्हणजे काय रिव्हर साईड या रिव्हर, हे बघा, कल्याणमध्ये कल्याण क्लब आमचा मेन रोटरी क्लब कल्याण. त्यानंतर कल्याण रिव्हर साईड आहे जो आम्ही स्थापन केला. कल्याण रिव्हर साईडनी कल्याण टायगर्स केला तयार. त्यानंतर आम्ही दुसरा कल्याण डायमंड केला 2013-14ला. त्याच्यानंतर काही दुसरे नवीन क्लब, कल्याण सिटी म्हणून क्लब तयार झाला. साधारण कल्याणमध्ये किती क्लब आहेत? 7-8 क्लब आहेत. 8 क्लब आहेत. आणि डोंबिवलीत सर? डोंबिवलीमध्ये जवळजवळ 20च्या आसपास क्लब आहेत. बापरे. झालं. म्हणजे जवळजवळ 27-28 क्लब आपल्या कल्याण डोंबिवली महापालिका परिक्षेत्रामध्ये काम करतायत. आणि प्रत्येकाचं काम चालूच आहे अविरतपणे चालू आहे काम. पण मग ह्याच्यामध्ये सर आता मी थोडंसं आमच्या कल्याणकरांच्या दृष्टीने विचार करतो आणि डोंबिवलीकरांच्या दृष्टीने विचार करतो की कल्याण डोंबिवलीकरांसाठी तुम्ही काय असं टार्गेट किंवा असं काय एक प्लॅन केलाय का, एक पुढच्या दृष्टीने किंवा 20 वर्षाच्या प्लॅनिंगच्या दृष्टीने, किंवा काय आपल्याला गरज लागणार आहे? नाही, कसं आहे माहिती का, आता आमचे जे फोकस एरिया आहेत ना, ते आमचे मेन 7 फोकस एरिया की त्याच्यामध्ये म्हणजे आपण शांततेसाठी प्रयत्न करणं. बरं. त्याच्यानंतर तशी कल्याण डोंबिवलीमध्ये आता शांतता आहे. म्हणजे फार पूर्वी मला आठवतंय लहानपणी ती आपली 84ची दंगल बिंगल, तसं आता काय आहे, पूर्ण कल्याण आता शांत झालेलं आहे. त्याला आम्ही असं म्हणतो कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन असं म्हणतो की डिस्प्यूट सगळ्यात मधली कमी करायची, जातीय तेढ वगैरे. त्यानंतर डिसीज प्रिव्हेन्शन, की झोपडपट्टीमध्ये म्हणा, स्लम एरियामध्ये म्हणा, किंवा जे इकॉनॉमिकली बॅकवर्ड एरियामध्ये जे लोक राहतात त्यांना डिसीज प्रिव्हेन्शनसाठी अवेअरनेस तयार करायचा, त्याचा तो एक फोकस एरिया आहे. त्याच्यानंतर वॉटर आणि सॅनिटेशन. वॉटर आणि सॅनिटेशन म्हणजे लोकांना जास्तीत जास्त शुद्ध पाणी कसे मिळेल आणि त्यांची ड्रेनेज सिस्टीम वगैरे काय असेल ते, म्हणजे आरोग्याला प्रिकॉशनरी मेजर म्हणून ते. त्यानंतर मॅटर्नल अँड चाइल्ड, म्हणजे लहान मुलं आपल्याकडे, आपण आता कल्याण डोंबिवली सारख्या शहरी भागामध्ये नाही पण ग्रामीण भागामध्ये बाल मृत्यूचं प्रमाण खूप आहे. त्यामुळे तो पण एक आमचा फोकस एरिया. त्यानंतर बेसिक एज्युकेशन अँड लिटरसी. आपण बेसिक एज्युकेशन अँड लिटरसी म्हणजे प्राथमिक शिक्षण आणि साक्षरता. आणि पर्यावरण हा आता आमच्याकडे 7वा हे झालेला आहे. आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ कम्युनिटी हा एक दुसरा फोकस एरिया. या फोकस एरियामध्ये आम्हाला काम करावं लागतं. त्याच्यामुळे आता या 7 फोकस एरियामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये काय आहे कशाची, तर बेसिक एज्युकेशन अँड लिटरसीमध्ये आम्ही 10वीच्या मुलांना एज्युकेशनल ॲप देतो, की जिथे मुलांना, आता आपल्याकडे मोठमोठ्या शाळा झालेल्या आहेत, केम्ब्रिज आहे, हो कल्याणमध्ये, डोंबिवलीत खूप मोठ्या शाळा, तिथल्या मुलांचा प्रश्न नसतो. बरोबर. आपल्याकडे जे नूतन हायस्कूल आहे म्हणा, अभिनव विद्या मंदिर, अशा पद्धतीच्या किंवा जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, अशा जिथल्या विद्यार्थ्यांना खरोखर ह्या गोष्टी, आधुनिक गोष्टी परवडत नाही. त्याची 1000 रुपये किंमत असते. त्याच्यासाठी म्हणून हे एज्युकेशनल ॲप आम्ही द्यायला सुरुवात केली. त्या एज्युकेशनल ॲप जे बाहेर एज्युकेशनल ॲप जे 11,000 रुपये 12,000 रुपये देतो, ते आम्ही त्यांना फ्री ऑफ कॉस्ट देतो. सॉलिड. आणि तो माझ्या नंतरच्या सगळ्या गव्हर्नरनी तो कार्यक्रम सातत्याने पुढे नेला. त्याच्यानंतर आता आमच्याकडे
म्हणजे स्लम एरियामध्ये टीबीचं प्रमाण खूप असतं आपण हो बघतो. हो हो तर टीबी निर्मूलनासाठी आम्ही वेगवेगळी शिबिरं पण घेतो की टीबी आपल्या ह्याच्यातून पूर्णपणे घालवायचं. तर तिथे कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या साहाय्याने आम्ही ते करत असतो. बरोबर. वेगवेगळ्या पण स्पेसिफिक असं तुम्ही म्हणाल तर बेसिकली एज्युकेशनवरतीच आमचा जास्त फोकस आहे. बरोबर. आपल्या कल्याण डोंबिवलीच्या ह्याच्यासाठी म्हणून एज्युकेशनवरती. आणि डोंबिवलीचं तुम्ही म्हणाल तर आता डोंबिवली ईस्टमध्ये तुम्ही जेव्हा जाता पेंढारकर कॉलेजकडून पुढे जाता तर आमचं रोटरीचं मोठं गार्डन आहे. हो, छान मोठंच आहे आवाड. ते रोटरी क्लब डोंबिवली ईस्ट तर्फे मेंटेन केलं जातं. तिथे आमचं तिथे बाकीचा जो हॉल आहे म्हणजे रोटरी भवन हॉल आहे तिथे सुद्धा विविध शैक्षणिक कार्यक्रमांना तो हॉल आपण उपलब्ध करून देतो. पण ते सगळं त्या रोटरी क्लब डोंबिवली ईस्टच्या अंडर असतं. पण अशा वेगवेगळ्या गरजेनुसार आता कल्याण आमचा क्लब आहे, आमचा दिव्यांग सेंटर चालवतो की ज्याच्यातून आम्ही लोकांना ज्यांना पाय गेलेला आहे फ्री ऑफ कॉस्ट जयपूर फूड देतो. अच्छा, म्हणजे आणि एकही पैसा घेतला एकही जात पैसा नाही. घेतला जातो. आणि हे 1995 सालापासून पण मग त्यासाठी काय करावं लागतं त्या लोकांना? त्याच्यासाठी त्यांनी आमच्याकडे एक म्हणजे 15 दिवस पहिले आधी नाव नोंदवावं लागतं. अच्छा. आमच्याकडे जे त्या म्हणजे फील्डमध्ये ह्या कल्याण मधल्या ज्या काही 8-10 रोटरीच्या संस्था आहेत हो त्यांच्या थ्रू तुमच्याकडे ते नाव आलं हा पाहिजे. ते नाव आलं पाहिजे किंवा असं काय नाही, एखादा येऊन डायरेक्ट जरी आला तरी आम्ही त्याला अच्छा. ऍक्सेप्ट करतो. हा. आणि मग त्याचं फिटमेंट होतं म्हणजे त्याच्या पायाचं मेजरमेंट घेतलं जातं. ते मेजरमेंट त्याची लेंथ किती आहे, त्याची वेळ आणि त्याला कुठच्या प्रकारचा पाय लागेल. कारण की काही काही वेळेला डायबिटिक असतो पेशंटला, हो हो त्याला नॉर्मल पाय देऊन चालत नाही, त्याला एक वेगळं आतनं पॅकिंग द्यावं लागतं जेणेकरून त्याचं घर्षण होऊ नये तिथे बरोबर. आणि त्याला जखम होऊ नये. बरोबर. तर असं जयपूर फूड आमचा क्लब 1995 सालापासून देतोय. त्याच्यानंतर एलेन फोर फाउंडेशन म्हणून आहे अमेरिकेतलं. ते माणसाला मेकॅनिकल हात देतात की ज्याचा हात इथपासून गेलेला आहे त्याला तो हात तिथे बसवता येतो आणि त्याला गिअर असतात की तो हात बसवल्यानंतर माणूस रिक्षा चालवू शकतो. अच्छा, म्हणजे सगळी बोटांना, आपल्या सगळ्या हो, काम करतात. आणि अरे, त्यांना म्हणजे आता कधी कधी असं झालेलं आहे, मला स्वतःला माझ्या डोळ्यातनं पाणी आलेलं आहे की 2-3 लोकांना आम्ही एलेन फोर हँड आला आणि नंतर ते आले, त्यांनी ते स्वतःची रिक्षा घेऊन स्वतः आले आणि आले आणि एकदम आमच्या पाया पडले. बरं, रोजगार मिळाला ना सर. तो मैं अरे तू पैर क्यों पड़ रहा है? बोले रोटरी की वजह से हमको हमारा रोजी रोटी चालू हो गया, मैं पहला क्या कुछ बात नहीं कर सकता था, ना खाना खा सकता था, ना मैं पानी का गिलास उठा सकता था. आज मैं रिक्शा लेके आया हूँ, मैं शिप के ऊपर भी रिक्शा चलाता हूँ, मेरे को दिन का 400 रुपया मिलता है. म्हणजे मला खरोखर म्हणजे कौतुक वाटतं सर, तुम्ही जे मगाशी म्हणला आपण सगळेच जण आपल्याला प्रपंच आहे, सगळ्या गोष्टी आहेत, नो डाऊट, पण एक समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो समाजाकडे. म्हणजे प्रत्येक जण तारुण्यामध्ये बरंच काही आपल्याला सगळ्यांनी मदत केलेली आहे, पण आज आपली वेळ द्यायची आलेली आहे आणि त्यावेळेला ज्या वेळेला आपण लोकांना असं देतो, गोरगरिबांना ज्यांना गरज आहे, गरजवंतांना, त्यावेळेला खूप वेगळं समाधान आणि परमेश्वर सुद्धा ते पाहत असतो सर. नाही आणि आशीर्वाद खूप मोठा. आणि हे समजा असे स्थानिक लेवलवरती सगळे क्लब कार्यक्रम करत असतात, पण डिस्ट्रिक्ट लेवलवरती आम्ही म्हणजे लहान मुलांच्या बायपास सर्जरी करतो की वय वर्ष 6 महिने ते 3 वर्ष 4 वर्ष 5 पर्यंत की काही मुलांना जन्मताच त्यांचा हृदयाचा वॉल काम करत नसतो किंवा हृदयामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असतो आणि त्या मुलांच्या आयुष्याची कुठची खात्री नसते आणि त्या ऑपरेशन्सला 2 लाखापासून 6 लाखापर्यंत खर्च येतो. ते आम्ही केवळ क्लबकडनं, समजा तुमचा क्लब आहे एखादा आणि तुम्ही एक पेशंट रेकमेंड करता, तुम्हाला 30,000 रुपये आम्ही तुमच्या क्लबकडनं घेतो आणि त्याची सर्जरी फ्री ऑफ कॉस्ट. बाकीचे सगळं खर्च रोटरी इंटरनॅशनलच्या ग्रँट्स मधनं येतं किंवा आम्ही CSR ग्रँट मधनं करतो. यांनी फक्त 30,000 रुपये एका पर्सन जमा करून द्यायचे आणि ते CSR मधनं करतो. तसं CSR मधनं सुद्धा कंपन्या खूप या प्रोजेक्टला फायनान्स करतात. पेडियाट्रिक हार्ट सर्जरी आम्ही याला म्हणतो. आणि मला म्हणजे बुलढाणा म्हणा किंवा जो आपला मराठवाड्याचा एरिया की जिथे अगदी म्हणजे दारिद्र्य रेषा खालचे लोक राहतात, त्या लोकांना, गरीब लोक असतात, त्या लोकांना या गोष्टी कुठच्या परवडत नाही. त्यांचे आता खारघरला जे हॉस्पिटल आहे सत्यसाई हार्ट केअर इन्स्टिट्यूट, ते त्यांच्या पालकांची पण राहायची सोय करतात आणि त्या पालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद ज्यावेळेला आपण बघतो, प्रश्नच नाही म्हणजे हॉस्पिटलमध्ये येताना तो मुलगा आपला मूल जगेल की नाही या भावनेने असतात आणि ते बाहेर जाताना की माझा मुलगा नक्की जगेल. आणि हे रोटरीमुळे झालं. आणि ऑकवर्ड केव्हा होतं माहिती आहे का की ते लोक आपल्या पाया पडतात तेव्हा खरोखर खूप ऑकवर्ड केलं. आणि ह्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळेच मी म्हणतोय की ही संस्था इतके वर्ष चालते आणि अनेक देशामध्ये
आपल्या शाखा त्यांनी अगदी मजबूतपणे अशा उभ्या केलेल्या आहेत. हो. कारण हे लोकांचे आशीर्वाद सर, लोकांचा लोकांचा सहभाग आशीर्वाद, हा महत्वाचा आहे. आणि कसं आहे माहितीये का, त्यातून काही लोकांना मोटिवेशन पण मिळत असतं बरोबर आहे. की आपण एवढं काम चाललंय. आता कितीतरी असे लोक आहेत की ते सांगतात, अरे रोटरी को देना है ना, ते देंगे, कोई फिक्र मत करो. कारण ती ट्रान्सपरन्सी आहे, ट्रान्सपरन्सी आहे. हे गुडविल तुम्ही कमवलेलं, म्हणजे तुम्ही मीन्स जे काय पूर्वापार आलेला आहे त्या गुडविल मुळे माणूस सरळ असते, मदत करतो की आपला जो काही पैसा आहे तो चांगल्या कामालाच जाणार आहे, ही त्याला गॅरंटी आहे तेवढी. मी माझ्या स्वतःचा अनुभव तुम्हाला की मला रोटरीची गोडी का लागली. मला पण असं वाटत होतं की अरे रोटरीमध्ये जाऊन काय करायचं आपण, काय नाही हे. पण मी जेव्हा रोटरी जॉईन केली तेव्हा 2006ला आम्ही त्यावेळेला कॅटरॅक्ट ऑपरेशनचे कॅम्प घ्यायचो. आणि कल्याणचा जो ग्रामीण एरिया होता, म्हणजे टिटवाळा म्हणा, गोवेली म्हणा, किंवा पुढे आनकरपाडा म्हणा, मामनोली, मुरबाडपर्यंत, तिथे कॅटरॅक्टच्या पेशंटच्या लेडीज खूप असायच्या. आणि त्याच्या मागचं कारण काय माहिती आहे की त्यावेळेला तिथे घराघरात गॅस पोचलेले नव्हते. चुलीमुळे आणि मग ते फुंकणी जे चूल फुंकायचे, की तुम्हाला आठवत की आपल्याकडे फुंकणी असायची, आणि तो धूर त्यांच्या डोळ्यामध्ये जायचा. आणि त्यावेळेला असं कॅटरॅक्ट ऑपरेशन वगैरे असं कॉमन नव्हतं. आजसारख्या लेन्स नव्हत्या. तुमचं ऑपरेशन झालं तुम्हाला अशी ते कॅप लावली जायची, ती तुम्हाला 10 दिवस ठेवायला लागायची. पण हा खर्च आणि हे त्यांना माहिती नसायचं. कारण की आनकरपाड्यावरून किंवा मामनोलीवरून किंवा तिथल्या ग्रामीण एरियातनं कल्याणला येऊन या सगळ्या गोष्टी उपलब्ध करणं कठीण होतं. त्यावेळेला आपल्याकडे एवढी मोठी सुविधा पण नव्हती. आम्ही गोविलीच्या प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये आम्ही ही कॅटरॅक्ट ऑपरेशनची शिबिरं घ्यायचो. आणि आमच्याकडे असे टीम केलेले असायचे की मी कुठच्या टीममध्ये, तर मी एका ए टीममध्ये, आणि माझं काम काय, तर या गावामध्ये जायचं, एका विशिष्ट गावामध्ये जायचं. समजा आनकरपाडा आहे, आनकरपाड्यामध्ये मी जायचं आणि तिथल्या कॅटरॅक्टचे जे पेशंट आहेत त्यांना आयडेंटिफाय करायचं. त्यांना आयडेंटिफाय केल्यानंतर त्यांना त्या प्रायमरी हेल्थ सेंटरला घेऊन यायचं. तिथल्या आमच्या रोटरीचे काही डॉक्टर्स, प्रायमरी हेल्थ सेंटरमधले काही डॉक्टर्स त्यांचं चेकिंग करायचे आणि त्यांना ऑपरेशनची डेट द्यायची. मग ऑपरेशनच्या डेटच्या दिवशी पण त्यांना परत घेऊन यायचं. अरे बापरे. आणि त्यांचं ऑपरेशन केल्यानंतर आणि त्यानंतर त्यांना तिसऱ्या दिवशी फॉलोअपला आणायचं, आणि 8व्या दिवशी ते वरची कॅप काढायला आणायचं. ती सगळं आमच्या टीमचं काम असायचं. आम्ही 4 जण त्यात असायचो. 2 गाड्या, ज्यांच्याकडे 2 गाड्या असेल त्या 2 गाड्यांनी त्यांना आणायचं न्यायचं, ती सोय करायची. मी त्या गावामध्ये, आनकरपाड्याच्या गावामध्ये, एका बाई साधारण 65 ते 68 वर्षाची असेल, तिला आम्ही आणलं, तिचं ऑपरेशन केलं, तिचा डोळ्यावरचं कॅप काढली, आणि त्याच्यानंतर तिने माझ्या चेहऱ्यावर हात फिरवला, बाळा तुझ्यामुळे मी आज कसं बघितलं रे, मला आत्ता आठवतं हे कसं. क्या बात आहे सर. काय काय म्हणजे तुम्ही बोलताय तर अंगावर काटा येतोय, पण खरोखर केवढी भाग्याची गोष्ट आहे सर. आणि ती माझ्या गळ्यात पण रडायला लागली. म्हणजे तेव्हापासून मी म्हटलं अरे किती सुंदर काम आपण करतो. आणि तो खरा टचिंग पॉईंट होता माझ्या आयुष्यातला, की रोटरीचा चष्का मला लागला. नाही, आणि कसं आहे सर की आपण केलेल्या कामाची पावती तात्काळ जर आपल्याला समोर जर मिळाली तर ते काम करण्याची मजा औरच आहे. आणि कसं आहे की आता पेडियाट्रिक हार्ट सर्जरी बद्दल सांगितलं की आपण जीवनदानच देतो, किंवा एखाद्याला दृष्टी प्राप्त करून देणं, अशा अनेक गोष्टी जगात आहेत की त्याच्या या छोट्या गोष्टी छोट्या आहेत त्या मनाने, नाही पण महान आहेत ते सांग प्रश्नच नाही. आणि दैवाने दिलेलं तुम्ही परत तेव्हा त्याला परत देतात, तेव्हा त्याची किंमत अजून वाढते. तेव्हा त्यांना कळतं त्यांची कुठची परिस्थिती नसते हे सगळं करायची, त्यांना हे करून देणं आवश्यक आहे. खरं. त्या दृष्टीने रोटरीने हा जो फोकस एरिया ठेवला ना, अतिशय विचार करून ठेवलेला आहे फोकस एरिया. बरोबर. आणि त्याच्यामध्ये म्हणजे असं गव्हर्नरला वाटलं एखादा की आपल्याला हे पुढच्या आपल्या एरियामध्ये हे काम करायचं, तर तसं गव्हर्नर करू शकतो, नाही असं नाही, पण त्याच्यापेक्षा प्रायोरिटी या 6 फोकस एरियांवर. दादा तुम्ही करू शकतो म्हटलं, मी आता त्याच्यावर थोडंसं सर असं म्हणतो की आपल्या कल्याण डोंबिवलीचं सगळ्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर पाहिलं, आणि आज वाढती लोकसंख्या पाहिली, आणि गरजा लोकांच्या ज्या वाढत आहेत, तर त्याच्यावर असं काही रोटरी काही करू शकत नाही का, की एखादा छानसा प्लॅन संबंधित शासनाला म्हणा किंवा आणखीन कोणाला तत्सम व्यवस्थेला देणं? नाही, कसं आहे माहिती आहे का, आता कारण कसं रोटरीमध्ये असलेली माणसं सगळी स्टँडर्ड लोक आहेत, क्वालिफाईड लोक आहेत. आमच्याकडे आर्किटेक्ट्स आहेत. आमच्याकडे कल्याण कसं असावं, डोंबिवली कसं असावं, इथे या गोष्टी अशा पद्धतीने म्हणजे आमचे जो व्हिजन प्लॅन म्हणतो त्या पद्धतीने आम्ही करू शकतो, पण शासकीय लेवलवरचा अनुभव आमचा तेवढा फारसा समाधानकारक नाहीये. अच्छा. त्याच्यामुळे आम्ही फारसं कारण की त्याच्यामध्ये अनेक पॉलिटिकल हर्डल्स असतात. बरोबर. कोणाकोणाचे काही लोकांचे पर्सनल इंटरेस्ट असतात. बरोबर. आणि मग त्यातनं संघटना, मी संघटना नाही म्हणत, कारण की संघटना रिक्षावाल्यांची पण संघटना असते, वेगवेगळ्या संघटना, युनियन, त्याच्याने आमची संस्था
आमची संस्था आणि स्थानिक प्रशासन किंवा सरकार याच्यामध्ये कुठेतरी कॉन्फ्लिक्ट येतं आणि मग त्याचा त्रास सतत होतो. कारण का माहितीये का की फंड्स तुमच्याकडे भरपूर आहेत. मगाशी तुम्ही म्हणाल्याप्रमाणे की 30,000 रुपये फक्त याचे बाकीचे 2 लाखातले 1,70,000 तुम्हाला ग्रँट तिकडनं मिळते. CSR तर मध्ये तसं आपल्याला नवीन पद्धतीने काही असं कल्याण डोंबिवलीमध्ये म्हणा, ट्रान्सपोर्ट व्यवस्था म्हणा किंवा आणखीन काही इतर व्यवस्था करता येण्यासारखी होऊ शकते का? आणि त्याला तुम्ही फंडिंग पण द्यायला तयार असाल. नाही, असा प्रस्ताव तुम्ही दिलाय का अजून? होऊ शकते, नाही असं नाही. आम्ही प्रस्ताव दिलेला आहे पण तेवढं त्याचं ऍप्रिशिएशन होतं. आता तुम्हाला म्हणून सांगतो, आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जी इमारत आहे की जिथे आपली म्हणजे आपली संसद म्हणतो आपण, जिथे आपले नगरसेवक होतात, त्या इमारतीचं रेन वॉटर हार्वेस्टिंग आमच्या क्लबने केलेलं आहे. अच्छा, आता रेन वॉटर हार्वेस्टिंग खर्चाने ते केलेलं आहे? आमच्या खर्चाने केलेलं आहे. जवळजवळ 5,000 स्क्वेअर फुटाचा एरिया आहे त्या बिल्डिंगचा, टेरेसचा. ते आमच्या क्लबने तो खर्च केला आहे. पण त्याचं आणि त्याच्या मागचं उद्दिष्ट काय होतं माहिती आहे का, की इथे येणाऱ्या लोकांना शास्त्रशुद्ध पद्धतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग कसं असावं हे समजावं. त्याच्यासाठी आम्ही तिथे साईन बोर्ड लावलेले आहेत, त्याची संपूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे. पण महापालिकेने ज्या पद्धतीने त्याचा ऍडव्हान्टेज घेतला पाहिजे तो महापालिका घेत नाही. हे आम्ही खर्च केलेले पैसे फुकट गेले असं आम्ही म्हणत नाही. त्याच्यातून पाण्याचं रेन वॉटर हार्वेस्टिंग पण होणार आहे. परंतु तुम्हाला मी एक छोटंसं उदाहरण दिलं की हे अशा पद्धतीने रिस्पॉन्स मिळाल्यानंतर थोडीशी कुठेतरी नामवंत होते आणि मग आपले जे फोकस एरिया आहेत त्याच्यामध्ये आपण काम करावं असे एक माइंडसेट तयार. चौकटीच्या बाहेर जायचं तुम्ही डेअरिंग नाही करणार, बरोबर. आहे तेवढंच बस. आणि कसं म्हणतो, गव्हर्नरला आपण कालमर्यादा असते ना, 1 वर्षाच्या आत शासकीय लेवलवरती सगळी कामं होऊ शकत नाही. बरोबर. त्या कालमर्यादेमध्ये म्हणजे आता मी गव्हर्नर असताना मी जर का समजा कल्याण डोंबिवलीचा काही डेव्हलपमेंट विजनचा प्लॅन दिला, डेव्हलपमेंटचा विजन प्लॅन माझा दिला, तर पुढच्या वर्षीचा गव्हर्नर हा कल्याण डोंबिवलीमधला असेलच असं काही नाही. अच्छा, हा बरोबर. तो बाहेरचा असू, तो नवी मुंबईचा असू शकेल, तर ठाण्याचा असू शकेल, तेव्हा त्यांची प्रायोरिटी पण वेगळी असू शकेल. बरोबर. त्याच्यामुळे या कालमर्यादेमुळे थोडासा हा प्रॉब्लेम येतो. कारण की शासकीय लेवलवरती 1 वर्षात कुठची गोष्ट होत नाही पटकन. बरोबर. ही खरी मुख्य अडचण आहे. थोडासा सिस्टीमचा अभाव असं म्हणायला लागेल. अभाव आहे. त्याच्यामुळे थोडीशी जी गडबड होते. मनात खूप काही इच्छा असतात की बाबा आपल्या गावासाठी, आपल्या शहरासाठी आपण. पण तुम्हाला मी ते सांगतो की आता बघा, डोंबिवली ईस्ट क्लबचं उदाहरण देतो की त्या ज्या वेळेला ही गार्डन तिथे तयार झाली, हा चिल्ड्रन पार्क तिथे तयार झाला, जवळजवळ 1.5-2 एकरामध्ये ती गार्डन आहे, जास्तच एरियामध्ये असेल. त्यावेळेला डोंबिवलीमध्ये एक पण बाग नव्हती. आणि त्यावेळेला त्या रोटरीने म्हणाला झालं की अरे आपल्या डोंबिवलीमध्ये बाग नाही कुठे, तर ही बाग इथे असली पाहिजे. आणि म्हणून त्याने MIDC कडनं ही जागा घेऊन तिथे ती मोठी गार्डन तयार केली. आज तिथे सिनियर सिटीजन कट्टा आहे, त्याच्यानंतर सिनियर सिटीजनसाठी ओपन जिम आहे, MP थिएटर आहे आणि प्लस चिल्ड्रन पार्क सुद्धा आहे. म्हणजे ते होतं, ते त्यावेळेला होऊन गेलं. आता अंबरनाथचं उदाहरण घेतो की अंबरनाथमध्ये अंबरनाथ रोटरी क्लबची इनरव्हील आणि अंबरनाथ या दोघांच्या माध्यमातून मोठी शाळा आहे, इंग्लिश मिडियमची, खूप भव्य शाळा आहे ती. तर ती जी त्यावेळेला विजन होती की आपल्या शहरासाठी एक इंग्लिश शाळा सर्वसामान्य माणसासाठी उपलब्ध आहे, तर ती केलेली आहे. असं म्हणजे विजन 100% रोटरी क्लबला आहे, त्यांच्या प्रेसिडेंट्सला आहे, रोटरियनला आहे. पण त्याचा इम्प्लिमेंटेशनमध्ये जो काय सिस्टीमचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे असं कुठचं निश्चित असं विजन प्लॅन मांडू शकत नाही आम्ही. तुम्ही आता जसं म्हणालात की अंबरनाथला शाळा वगैरे केली, तसं मला असं म्हणायचं की असं काहीतरी पार्किंगच्या बाबतीत किंवा अशा बाबतीत रोटरी अशा इनिशिएटिव्ह घेऊ शकणार नाही का? घेऊ शकेल ना, घेऊ शकेल. किंवा स्टेशनच्या परिसर जर पाहिला आपण, कल्याणचा घ्या, डोंबिवलीचा घ्या, टिटवाळा, शेवटी जागा उपलब्ध करून देणं हे स्थानिक स्वराज्य संस्थेचं काम आहे ना. तिथेच मुख्य अडचण होते. अडचण आमची मुख्य तिथेच होते की शासकीय नियमामध्ये सगळं बसून 1 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण ते करायचं. आता आम्ही कसं, रुक्मिणीबाई हॉस्पिटल आहे तिथे यावर्षी आम्ही थॅलेसेमिया सेंटर चालू केलेलं आहे. तिथे आधी गायनाकोलॉजी डिपार्टमेंटला आपण लहान मुलांसाठी इन्क्युबेटर्स दिलेले आहेत. मग अशा पद्धतीने आपण त्यांच्या सिस्टीममध्ये शिरून काय जे करता येईल ते आपण करत असतो. तर शाळांचं अपग्रेडेशन आहे, आपल्या महापालिकेच्या शाळा पण आहेत, प्राथमिक शाळा आहेत महापालिकेच्या, त्यांच्यासाठी पण ज्या काही सुविधा असतील त्या आपण सुविधा त्यांना देत असतो. पण असं म्हटलं जातं, जनरली असं म्हणतात की रोटरीमध्ये जो काही सदस्य जातो, जो सदस्य होतो, तो फार म्हणजे श्रीमंत गटातला असावा, एक स्टँडर्ड. कारण नाही म्हटलं तरी तुम्ही मगाशी म्हणालात की आमच्याकडे असं नाहीये, आमच्याकडे असं आहे. तर ते त्या दृष्टीचा विचार केला तर देणाऱ्याचे हात हजार, त्या पद्धतीने तिथे हजारो रुपये सदस्य फी वगैरे सगळं असं करणार. मग तो
स्टँडर्ड येतो. मग गोरगरीब जनतेमध्ये असणारा एखादा कार्यकर्ता म्हणा किंवा एखादा समाजसेवक आहे तळागाळातला, त्याला रोटरीमध्ये इन्व्हॉल्वमेंट नाहीच का? म्हणजे असं काय आहे? नाही, असं नाही आहे, त्याला इन्व्हॉल्वमेंट. त्यांना आम्ही ऑनररी मेंबर पण करून घेतो. विषयाला का. आणि दुसरी गोष्ट कसं आहे माहिती आहे का, की माणसाकडे पैसे नसले तरी चालतील, पण तो मनाने श्रीमंत हवा. हा महत्वाचा. आणि तो मनाने श्रीमंत असलेल्या माणसाला रोटरीमध्ये ऑलवेज वेलकम असतं. अच्छा, म्हणजे तुम्ही एखादा सदस्य जर का गरीब घरातला आहे पण त्याचं कर्तृत्व आणि तो काम करण्याची त्याची कॅपॅसिटी म्हणजे विलिंगनेस आणि ॲबिलिटी, या दोन्ही जर गोष्टी असतील तर त्याला तुमच्याकडे स्थान आहे. आम्ही त्याला ऑनररी मेंबर करून घेतो. ऑनररी मेंबरच्या माध्यमातून त्याच्या ज्या काही संकल्पना असतील, काही इनोव्हेटिव्ह आयडिया असतील, त्या आम्ही अंमलात आणण्याचा प्रयत्न पण करतो. असं नाहीये. मला असं वाटतं की आज आपण खूप छान गप्पा मारलेल्या आहेत सर. लोकांना रोटरी म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एक उच्च दर्जाच्या लोकांचा ग्रुप्स, एक संघटना, एक संस्था, असा जो समज आहे तो बऱ्याच अर्थी मला असं वाटतं आज क्लिअर झाला असेल की रोटरीमध्ये सरांनी आता सांगितल्याप्रमाणे की ऑनररीच्या आता मी तुम्हाला ऑनररी मेंबर आमच्याकडे एक अय्यर म्हणून आहेत. अच्छा, लक्षात का, ते देहदानावरती काम करतात. अच्छा, पण ते रिटायर्ड आहेत. त्यांना आम्हाला स्वतःला समजतं की अय्यरांना, आम्ही त्याला अय्यर अंकल म्हणतो, अय्यर अंकलांना दरवर्षी 18-20 हजार रुपये फी देणं योग्य आहे. त्यांच्याकडनं घेणं आपल्याला योग्य वाटत नाही, कारण की रिटायर्ड माणूस आहे, 70-72 वर्षाचा आहे. आम्ही त्यांना ऑनररी मेंबर करून घेतलेलं आहे. आणि त्या मेंबरशिपमधनं देहदानासाठी जे काही अवेअरनेस तयार करायला येतो त्यांना घेऊन आम्ही तो करत असतो. असं आहे. म्हणजे असं कोणी स्वतःहून इच्छा दाखवली पण त्याची ॲबिलिटी आहे आणि आपण त्याला नाही म्हणायचं नाही, हे आपलं तत्व आहे. आणि मग आम्ही अशा लोकांना 100% अकोमोडेट करून घेतो. म्हणजे सरांनी सांगितल्याप्रमाणे मी म्हणतो ही एक अपॉर्च्युनिटी आहे, ज्याला आपल्या कल्याण डोंबिवली शहराबद्दल किंवा आपल्या परिसराबद्दल ज्याला काही वाटते आत्मीयता आहे, त्या सर्वांना सर म्हणतात की आमच्याकडे मेंबरही करू शकतो. तुमचे काही विविध प्लॅन्स असतील, काही विजन असेल तुमचं, तर त्याचं देखील सरांकडनं स्वागत आहे असं मला वाटतं. बरोबर ना सर? नक्की 100%. तर माझ्याकडनं असं नाही, सगळ्या क्लब्सकडनं स्वागत आहे. सगळ्याच क्लबकडनं, म्हणजे आज कल्याणातल्या जवळजवळ 8 क्लब आणि डोंबिवलीतले 20 क्लब. कारण कल्याण डोंबिवली ही आपली एकत्रच असलेली महानगरपालिका आहे आणि आपण सगळेजण एकमेकांना आपली नाळ जुळलेली आहे. तर त्या अनुषंगाने खरोखर मला असं वाटतं रोटरीसाठी एकदा सॅल्यूट झाला पाहिजे, कारण आज एवढं मोठं काम करणं आणि त्याच्यातल्या त्याच्यात तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे आंदो हा प्रकार काही नाहीये, हा सगळा जांदोच आहे. आउटगोईंग आहे. पण ते आउटगोईंग मधनं सर पुण्याचं जे अकाउंट आहे ते मात्र खूप काही आपलं भरलं जाते. कारण एक प्रत्येकाचा एक असा जीवनाचा एक काळ असतो की एक सर्टन पिरियड नंतर माणसाला असं वाटतं की आता बास झालं बाबा, आता माझी द्यायची वेळ आली. त्यांनी आवर्जून मी म्हणेल रोटरीमध्ये सदस्य व्हावं आणि आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये सरांनी जसं सांगितलं की नवनवीन कल्पना, नवनवीन विजन्स राबवण्यामध्ये रोटरीचा सहभागी व्हावं रोटरीमध्ये आणि सहभाग नोंदवावा आठवणीने. आणि सर कल्याणमधले प्रथम गव्हर्नर, माजी गव्हर्नर आपण जरी आता म्हटलं तरी काही हरकत नाही, पण कसं आहे त्यांना तो पद मिळाले हे आपल्याला अभिमानाची गोष्ट. आणि नुसतंच कल्याणचे नाही तर डोंबिवलीचे कोल्हटकर डॉक्टर जे आहेत त्यांना देखील मिळालेले हे आपल्याला दुग्ध शर्करा योग आहे की 2 गव्हर्नर आपल्या कल्याण डोंबिवलीतले झालेले आहेत. फक्त थोडीशी सरांनी खंत व्यक्त केली, ती महत्वाची, ती म्हणजे की त्यांना शहराबद्दल आत्मीयता खूप आहे, पण बऱ्याच वेळा असं आहे की सिस्टीमचा अभाव होतो. कारण आज 2 गव्हर्नर होऊन सुद्धा आज कल्याण डोंबिवलीत हवं त्या पद्धतीने सर असं म्हणावं लागतंय की बऱ्याचशा गोष्टी होऊ शकत नाही आहेत. तर ही खंत सुद्धा सरांनी व्यक्त केलेली आहे. पण मी खरोखर सरांचा आभार व्यक्त करतो की सरांनी आज वेळ दिला आमच्या सुदगील संवाद आंबेडकर या चॅनलला. आणि आपणा सर्वांना मी विनंती करेल की अशाच नवनवीन व्यक्तींना, नवनवीन जे कर्तृत्ववान माणसं आहेत त्यांच्या वाटचालीबद्दल आम्ही तुम्हाला रेग्युलर माहिती देत जाणार आहोत. पण तत्पूर्वी आमच्या या सुदगील संवाद आंबेडकर चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका, कारण हा आपला चॅनल आहे हे लक्षात घ्या. आणि अशा नवनवीन माणसांना ज्यांना वाटतंय त्यांनी देखील आमच्याशी संपर्क साधावा की सर हे माझं वेगळं ध्येय, माझं विजन आहे. आम्ही नक्कीच त्यांचं देखील पॉडकास्टिंगला स्वागत करू, कारण शेवटी हा चॅनल आपला आहे. एवढंच सहकार्य एकमेका म्हणतात ना, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, असं सर आपण नक्कीच करू. आणि या कल्याण डोंबिवलीकडनं नवीन पाया
आपण पूर्ण आपल्या देशाला देशामध्ये. देऊया की आम्ही काहीतरी वेगळ्या ध्येयाने झपाटलेलो आहोत म्हणून. सर पुन्हा एकदा धन्यवाद. आपण आज Thank you. आम्हाला Yes. खूप छान पॉडकास्टला माहिती दिली त्याबद्दल सर आपलं खूप खूप आभार. मी तुमचे आभार मानतो. तुम्ही रोटरीच्या कामाचं कार्याचं ही माहिती sir. सगळी तुम्ही लोकांपर्यंत Yes, sir. पोहोचवता. Yes. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.